हिवरे बाजार दुष्काळी अहमदनगर जिल्ह्यातील एक दुष्काळीच गाव. नुसतंच दुष्काळी नाही तर कधी काळी पहिलवानांसाठी प्रसिद्ध असलेलं आणि 1972च्या भयंकर दुष्काळानंतर प्रवाहपतित होऊन 1989 पर्यंत दारुड्यांचं, गुन्हेगारांचं आणि गुंडगिरीसाठी बदनाम झालेलं हिवरे बाजार. 2 ऑगस्ट 2001 हिवरे बाजार इथले ग्राम प्रशिक्षण केंद्राच्या कोनशिला समारंभासाठी महामहिम राज्यपाल डॉक्टर PC अलेक्झांडर गावाला भेट देतात. हिवरे बाजार हे केवळ आदर्श गाव नाही तर देशभरातील आदर्श गावांचं आदर्श गाव आहे. संपूर्ण कायापालट, ओनली ड्रास्टिक चेंज एवढे 2च शब्द हिवरे बाजारच्या बाबतीत पुरेसे आहेत. दुष्काळामुळे प्रवाहपतित झालेलं हे गाव प्रवाहाविरुद्ध पोहून आज प्रवाहालाच नवीन दिशा देण्याचं काम करत आहे. कसा झाला हा सारा बदल? कोणा पुढाऱ्याने घडवला की कुठल्या परदेशी संस्थेने? नव्हे मित्र हो, हा बदल घडविला संपूर्ण गावानं. तर मग जाणून घेऊयात एका गावाची गोष्ट. ग्रामपंचायतीची शेती उत्पन्न फारसं नसल्यामुळे 250-300 रुपये उत्पन्न होतं आणि काय करता तेवढा विकास आम्ही करायचो, बाकी काय. काळामध्ये गावातल्या बैठका वगैरे असल्या तर मग आमची पार्टी दारू पिलेली असायची, विरोधी पार्टी दारू पिलेली असायची, गावचे शिक्षक दारू प्यायचे, गावात दारू भरपूर प्रमाणात होती. मग आम्ही त्यांच्या जोडीदारांबरोबर आम्ही दारूच्या व्यसनाधीन गेलो होतो. मग नंतर पोपटराव सरपंच झाल्याच्या नंतर आम्ही दारू गावातली बंद झाली आणि आम्ही स्वतः तेव्हापासून दारू बंद करून टाकले. शिक्षक, ग्रामसेवक सगळे तलाठेसहित सगळे आम्ही दारू एकत्र बसून प्यायचो. त्याचं गावात अधिकारी वर्ग कोणी गावात म्हणजे तलाठी, बँकेचे अधिकारी कोणी आले तर आमची बैठक दारूनीचीच व्हायची त्यांच्याशी. शिक्षकसुद्धा दारू पिऊनच बदली काय आमच्या गावात आले म्हणजे सगळा ग्रुपच त्यांना दारू पिणारा भेटायचा, त्यामुळे ते बी कंपनी द्यायची. नंतर काही दिवसांनी आमच्या असं लक्षात आलं की आता हे गाव वेगळ्या दिशेने चाललेलं आहे. मग दोन्ही पार्टीच्या काही समजदार माणसांनी त्यांच्या पार्टीचा मी स्वतः पण असा निर्णय घेतला की आता आपण तुम्ही बी कोणीच नको ग्रामपंचायतीत आणि मी नको, आपण नवीन मुलांच्या हातामध्ये ग्रामपंचायत देऊन टाकू. आणि मग पोपटरावांना गावचं सरपंच केलं आणि त्यांनी गाव सरपंच झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच अण्णा हजारेंकडे जाऊन त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि त्या दिवसापासून जे कामाला सुरुवात केली तर आज सागायत त्यांनी काही मागं वळून पाहिलं नाही आणि गाव व्यवस्थित झाला. आता काही काळजी करण्यासारखं काहीच नाही. साऱ्या ग्रामीण भारताला विकासाची गंगा ठरणाऱ्या हिवरे बाजारच्या विकासाची गंगोत्री प्रकट झाली ती 1990 मध्ये. जो सागर से टकराता है उसे तूफान कहते हैं और जो तूफान से टकराता है उसे युवक कहते हैं. युवा शक्तीचं हे अगदी अचूक वर्णन आहे. याच युवा शक्तीनं 1990ची हिवरे बाजार ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध पद्धतीनं घेण्याचा निर्णय घेतला. ग्रामविकास गंगेचे भागीरथ होण्यासाठीच जणू पोपटराव बागुजी पवार या सुसंस्कारित, उच्च शिक्षित आणि नामांकित क्रिकेटपटू असलेल्या तरुणाच्या गळ्यात सरपंच पदाची माळ घातली. वाणिज्य शाखेच्या द्विपदवीधर असलेल्या पोपटरावांना शिक्षणाचं महत्त्व जात्याच माहिती असल्यामुळं त्यांनी ग्रामविकासाचा श्री गणेशा केला, तो शाळा सुधारणेपासूनच. एप्रिल-मे महिन्याच्या सुट्टीच्या काळात तरुणांना हाताशी धरून शाळेच्या खोल्यांचं रंगकामाचं आणि दुरुस्तीचं काम हाती घेतलं. इथंच हिवरे बाजारच्या विकासाच्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली. शाळेच्या क्रीडांगणाचा विस्तार करताना आपली जुनी घरं पाडून लोकांनी ती जागा शाळेसाठी दान केली. क्रीडांगणाच्या आड येणारी मशीद गावातील एकमेव मुस्लिम कुटुंबानं स्वतःहून उतरवली. तिची जागा आणि लाकडं शाळेच्या विस्तारीकरणासाठी दान केली गेली. 15 ऑगस्ट 1990 रोजी हिवरे बाजारची पहिली ग्रामसभा पार पडली. या दिवशी 90 ते 95 या पंचवार्षिक योजनेचा आराखडा तयार करण्यात आला. स्वतंत्र ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, विविध कार्यकारी सेवा संस्था, दूध उत्पादक संस्थाही स्थापन झाल्या. ग्रामपंचायत कार्यालय,
समाज मंदिर यांची दुरुस्ती करण्यात आली. गावामध्ये चैतन्यमय वातावरण निर्माण झालं. 1990 ते 1993 ही 3 वर्ष ग्रामस्थांनी संघटितपणे प्रयत्न करून गावाला आदर्शाची दिशा दिली. रोजगार, पिण्याचं पाणी, शेतीसाठी पाणी हे प्रश्न अजूनही उभेच होते. या प्रश्नांचं उत्तर हिवरे बाजार गावाला मिळालं ते ज्ञानेश्वरीत. नगरेची रचावी, जलाशये निर्मावी, महावने लावावी नानाविधे, ही ज्ञानेश्वरीच्या 14व्या अध्यायातील ओवी गावकऱ्यांना दिशादर्शक ठरली. जलसंधारण, वनीकरण, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम धडाडीने राबवण्यास सुरुवात झाली. 15 ऑगस्ट 1994 रोजी ग्रामसभेने श्रमदान, चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, नसबंदी, नशाबंदी ही पंचसूत्री स्वीकारली. यशवंत ग्राम आणि पाणलोट क्षेत्र विकास संस्था स्थापन झाली. 1993-94 या वर्षात वन विभागाने डोंगर माथ्यावर केलेल्या 70 हेक्टर कामातून 300 टन चारा गावकऱ्यांना उपलब्ध झाला. रुपये 30,000चं उत्पन्न ग्रामस्थांना मिळालं. पाझर तलाव भरण्याची वाट पाहणाऱ्या ग्रामस्थांना सलग समपातळी चर आणि कुरण विकासामुळे मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. एप्रिल 1994 मध्ये आदर्श गाव योजनेअंतर्गत माळ रानावर सलग समपातळी चर वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेण्यात आला. आतापर्यंत चराईबंदी, कुऱ्हाडबंदी आणि वृक्ष लागवड यातून 1993-94 ते 1998-99 या 4 वर्षांमध्ये 398 हेक्टर क्षेत्रावर आणि 6 किलोमीटर दुतर्फा अशी 9 लाख झाडं लावण्यात आली. हिवरे बाजारचं एकूण भौगोलिक क्षेत्र 976.44 हेक्टर आहे. त्यापैकी शेती क्षेत्र 795.23 हेक्टर आहे. पूर्वी 25 एकरही बागायत शेती नव्हती. आता 70% क्षेत्र विहीर बागायत झाली आहे. गावचे 250 एकर क्षेत्र अद्याप जिरायती आहे. हा भाग उंचावर आहे. तिथं पाझर तलावातून जलसिंचन योजनेद्वारे पाणी देण्याचा आणि 2005 सालापर्यंत जमिनीचा एकही तुकडा पडीक न ठेवण्याचा, तसंच सर्व जमिनीला पाणी मिळून 100% क्षेत्र पिकाखाली आणण्याचा संकल्प सरपंच आणि ग्रामस्थांनी केला. गावातून नाहीशी झालेली ग्रामव्यवस्थेतील बलुतेदारांची प्रथा पाणलोट विकास क्षेत्रामुळे पुन्हा सुरू झाली. ग्रामीण कारागिरांना काम मिळू लागले. एकेकाळी घाणीचं साम्राज्य असलेल्या आणि अनेक व्याधींनी पछाडलेल्या ग्रामस्थांचे हिवरे बाजार आज स्वच्छ, सुंदर आणि रोगराई मुक्त गाव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. हिवरे बाजारमध्ये घर तेथे शौचालय आहे. सफाई कामगार ठेवण्या इतपत ग्रामपंचायतीची आर्थिक ऐपत नाही, तरीही हिवरे बाजारची स्वच्छता डोळे दिपवून टाकते. गावात कोठेही कागदाचा तुकडाही पडलेला दिसत नाही. गावातील तरुण, शाळेचे विद्यार्थी हातात झाडू घेऊन रस्ते झाडतात. हिवरे बाजारचे ग्रामस्थ रस्त्यात केर कचरा टाकत नाहीत की रस्त्यावर थुंकतही नाहीत. या साऱ्याचा चांगला परिणाम गावाच्या आरोग्यावर झालेला आहे. गावामध्ये जनावरांचा दवाखाना आहे, पण माणसांचा दवाखाना नाही. ह्याचं कारण आहे की गावकऱ्यांनी जे या जलसंधारणाच्या कामातून सगळी झाडं लावली, पाणी अडवलं, जिरवलं आणि त्या निसर्गरम्य वातावरणामुळं गावातलं जे वातावरण आहे, हवा जे आहे स्वच्छ आहे, पाणी स्वच्छ आहे. जे भाजीपाल्याचं असन, दुधाचं असन, एक सकस आहार गावकऱ्यांना मिळतो आणि त्यातून स्वच्छ हवा, पाणी, ह्यामुळं गावात ज्या साथीचे रोग आहेत ह्याचं प्रमाण फार कमी आहे. आणि याचा गावातल्या प्रत्येक माणसाला ती अशी एक चांगली सवय लागली की ज्याने आपल्या घरासमोरचा जो परिसर आहे तो स्वच्छ ठेवायचा. कोणी सार्वजनिक ठिकाणी कोणी घाण करत नाही की ज्या पद्धतीने आपण बाजारांमध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या हे ते इतस्ततः पडलेले असतात, त्या अजिबात कुठे तुम्हाला दिसणार नाहीत. आणि याच्यामुळे काय आलं की 12ही महिने गावात तेवढीच स्वच्छता असते. किती पाऊस झाला तर कुठं दलदल होत नाही किंवा त्या दलदलीमुळे डास होत नाही. आणि डास नसल्यामुळं गावातले जे साथीचे आजार आहेत, ही जे किरकोळ कारकोळ्या अस्वच्छ पाण्यामुळे किंवा साचलेल्या डबक्यामुळे किंवा डासामुळे होणारे हे जे आजार आहेत हे गावात अजिबात होत नाही.
त्याच्यामुळं खाजगी डॉक्टर तर नाहीच, पण गावात प्राथमिक आरोग्य केंद्रसुद्धा नाही आणि त्याची गावकऱ्यांना ती गरजही वाटत नाही. हिवरे बाजारच्या कार्याने प्रभावित होऊन महाराष्ट्रातील विविध गावाचे ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्था तसेच परराज्य परदेशी पाहुण्यांची सतत वर्दळ असते. हिवरे बाजारचे तरुण कार्यकर्ते तसेच सरपंचही न थकता या पाहुण्यांना मार्गदर्शन करतात आणि वनीकरणाचा वसा देतात. इथे आल्यावर खरोखर असं वाटतंय की पाणलोटाचा कार्यक्रम इथे 100% राबवला गेला आहे. लोकांच्या सहभागातून हा कार्यक्रम राबवला गेला असं जाणवतंय, वाटत नाही, अनुभवतोय आम्ही की इथे बोलणारा प्रत्येक व्यक्ती हा हक्कानं बोलतोय. प्रत्येक व्यक्ती सांगतोय की मी ह्या साली इथे हे श्रमदान केलं आहे, ह्या ठिकाणी मी माझ्या हातून हा लूजबोल्ट स्ट्रक्चर झाला आहे किंवा माझ्या हस्ते इथे झाड लावलं गेलं आहे. ते झाड तो जिवंत असेल दाखवतोय, म्हणजे हा त्याचा पुरावा आहे की इथे हा लोकसहभागातनं तो कार्यक्रम राबवला गेला आहे. हा खरोखर उत्तम स्थितीत राबवला गेला आहे, अतिशय उत्तम असा कार्यक्रम राबवला गेला आहे. आपल्या विकासात्मक कार्यामुळे प्रसार माध्यम, वृत्तपत्र यामध्येही हिवरे बाजारला रोजच स्थान असतं. अलीकडेच अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्ट या बड्या वृत्तपत्रानं हिवरे बाजारच्या ग्रामसभेच्या एका निर्णयाची स्वतःहून दखल घेतली आणि हा निर्णय जगातील सर्वच लोकांनी पालन करावा असा सल्लाही दिला. काय आहे तो निर्णय, जाणून घेऊया. एक नवीन ग्रामसभेचा निर्णय झाला की विवाहापूर्वी मुलगा असो किंवा मुलगी असो दोघांचंही HIV टेस्टिंग करून घ्यायचं. त्याचं कारण एकच आहे की आपण बघतो आपल्या भारतीय संस्कृतीत लग्न हा सोहळा जो आहे तो अतिशय एक महत्त्वाचा सोहळा आहे आणि त्याच्यात आपण त्या संस्कृतीमध्ये की लग्न विवाह जुळवताना की आपल्याला एकमेकाची कुंडली बघणं हे आत्तापर्यंत करत आलो, पण आज भविष्य काळाची गरज आहे की लग्न जुळवताना कुंडली पाहण्याच्या ऐवजी की HIV टेस्टिंग करणं किती गरजेचं आहे हे आता आज आमच्या गावकऱ्यांना समजलं आणि म्हणूनच आमच्या गावकऱ्यांनी त्या ग्रामसभेमध्ये ठराव घेतला की लग्नाच्या अगोदर प्रत्येक मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्याचं HIV टेस्टिंग करून घ्यायचं आणि तीच खरी जन्मकुंडली ठरणार आहे असं आमच्या गावकऱ्यांनी जाणलं आणि तो निर्णय नक्कीच आमचा भविष्य काळातसुद्धा एक चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या मार्गाने जाणार आहे हे आम्हाला खात्री आहे. त्यामध्ये 1993ला गावची लोकसंख्या 1100 होती आणि आजची लोकसंख्या त्याच्यानंतर 98ला 1123 होती आणि आजची जी आहे ती 1141 लोकसंख्या आहे. तर अशी फक्त एक 10 वर्षात 41 मुलांचा नवीन त्याच्यामध्ये समावेश झालेला आहे. आता काय या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेत असताना गावकरी ग्रामसभा घेतात आणि ग्रामसभेतच ते निर्णय त्या ठिकाणी घेतात. मग आता समजा काही कुटुंबाच्या नावावर जमीन 2 एकर आहे, त्यांचं वार्षिक उत्पन्न समजा 5,000 रुपये आहे आणि त्या कुटुंबात जर 10 माणसं असले त्यांचं वार्षिक नियोजन पूर्ण कोलमडून जाऊ शकतं. त्या ठिकाणी मग त्यांना जर एक आईवडील आणि एक मुलगा किंवा एक मुलगी असली तर त्यांचं 5,000 रुपयात वर्षभर व्यवस्थित चालू शकतं. तर आता काय हिवरे बाजारमध्ये कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमामुळे आणि ग्रामसभेच्या माध्यमातून जे निर्णय घेतलेले आहे त्यामुळे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नावरच त्या कुटुंबाने कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम केलेला आहे. आणि मग समजा 1993ची जी लोकसंख्या होती 1100, पण आज पाहिलं तर आज वर्षाला कमीत कमी एक 4-5 मुलांचाच जन्म होतो दरवर्षी म्हणलं तरी याच्यानुसार. त्यामुळं मग शैक्षणिक पट देखील आपोआप कमी पडत चालला आहे. कारण ज्या ठिकाणी 40 मुलामागं एक शिक्षक असतो त्या ठिकाणी आज इथं 7वीपर्यंत शाळा आहे, आज 228च मुलं आहेत प्राथमिक शाळेत. मग त्या ठिकाणी आमचा एक शिक्षक आपोआप कमी झालेला आहे. हिवरे बाजारचं हे विकासाचे चित्र थक्क करणारं आहे. विकासाचे चित्र उभे राहिले ते सर्वच ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे आणि श्रमदानामुळे. त्याचबरोबर गावच्या विकासाभिमुख नेतृत्वामुळे हे सारं कसं शक्य झालं हे जाणून घेऊयात गावचे सरपंच पोपटराव पवार यांच्याकडून. मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे हिवरे बाजार हे गाव आपण चांगलं ओळखतात. पूर्वी हे गाव कुस्ती क्षेत्रात अतिशय गाजलेलं गाव. राज्यस्तरावर सलग 5-5 वर्षे सुवर्ण आणि रौप्य पदक मिळवलेली कुस्तीगीर या गावात. परंतु आपण पाहतो समाजामध्ये गावामध्ये जे परिवर्तन आलं त्याला 1972 सालचा दुष्काळ कारणीभूत ठरला आणि 72 सालच्या दुष्काळातून जे परिवर्तन आलं त्याचा परिणाम आणि सगळी गावं आणि गावाची माणुसकी संपली. आणि म्हणून आपण पाहतो 1972 साली दुष्काळ पडला आणि पाझर तलावाच्या कामाच्या माध्यमातून दुष्काळ निवारणाला सुरुवात दिली.
कारण त्यावेळेस एकच चित्र समोर होतं की रोजगार आणि अन्नधान्य, पिण्यासाठी भरपूर पाणी होतं. आणि आज रोजगार आहे, अन्नधान्य आहे, परंतु प्यायला पाणी मिळेलच ही शाश्वती नाही. म्हणून अशा या दुष्काळी पार्श्वभूमीवर आपण साहजिकच आपल्याला शंका पडते, हिवरे बाजार म्हणजे असं या गावात काय घडलं आहे, आदर्श गाव म्हणजे निश्चित काय झालेलं आहे. म्हणजे जे तुमच्याही गावात आहे तेच माझ्या गावात आहे. ग्रामपंचायत कार्यालय आहे, मारुतीचं मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे, समाज मंदिर आहे, चावडी आहे, प्राथमिक शाळा आहे, आरोग्य केंद्र आहे, पशुवैद्यकीय दवाखाना आहे, डोंगर आहेत, रस्ते आहेत, हे सगळं आहे आणि ते आपल्याही गावात आहे. परंतु या गावामध्ये जे घडलं आहे ते सांगण्याचा मी प्रयत्न आपल्यासाठी करणार आहे की वेगळं काय घडलं आहे. म्हणून पाणलोट क्षेत्र विकास या कार्यक्रमाच्या माध्यमातून 94-95 साली आम्ही सुरुवात केली आणि 97-98ला संपला. जवळजवळ या गावात आत्तापर्यंत 42 लाख रुपये आम्ही महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारणाच्या माध्यमातून या गावामध्ये आणले आणि त्यातून 16 लाख रुपयाची आम्ही पर्यायी कामं उभी केली का ज्याचा उपयोग शासनाच्या मदतीतून होऊ शकत नाही पण गावकऱ्यांना गरजेचा होता. म्हणून आम्ही श्रमदानाची जोड त्याला दिली. या गावात घडलेलं प्रत्येक काम हे श्रमदान आणि लोकसहभागातून झालेलं आहे आणि या गावामध्ये शासनाची कुठलीही योजना सरकारची राहत नाही, ती गावाची होते आणि एकही गोष्ट आम्ही फुकट घेत नाही. इंदिरावाचं घरकुलसुद्धा नाही आणि त्यामुळे साहजिकच प्रत्येक गोष्टीमध्ये आपलेपणाची भावना निर्माण झाली. आपल्याला कल्पना आहे की हे गाव आदर्श गाव योजनेत येण्याच्या अगोदर या गावामध्ये पैलवानकी, त्यातून भांडणं, वाद, गुन्हेगारी, दारू एवढं प्रचंड खुनासारखी घटनासुद्धा 82 साली गावात घडलेली होती. कोर्ट आणि पोलीस स्टेशनमध्ये कित्येक गुन्ह्याची नोंद होती. वादविवाद, भांडणं सगळी गावात, घराघरामध्ये दारू तयार व्हायची. एका दारूच्या बाटलीत कित्येक मुलींचे लग्न जमलेली. हातामध्ये चौथ्या दिवशी महिलांच्या बांगडी राहत नव्हती. वऱ्हाडी मंडळ भेटायला आली की दारूचा अंडा घेऊन स्वागत केलं जायचं आणि हिवरे बाजारची जत्रा तर प्रसिद्ध असायची. प्रचंड दारू आणि मटण आणि यातून खूप वादविवाद आणि संघर्ष. मग शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, वायरमन कुठं काम करत नाही त्याची बदली हिवरे बाजारला. आणि अशाच पार्श्वभूमीवर मी 89 साली सरपंच झालो. संपूर्ण गाव एकत्र आलं, गावातले वादविवाद संपून टाकले आणि एकत्र येऊन सरपंच झालो. आणि मग त्याच वेळेस ठरवलं जे लहानपणी जे गाव पाहिलं, आनंदी आनंद, सर्व जाती धर्माची माणसाला एकमेकाला सहकार्य करायची, मदत करायची, गावातले वाद होत नसायचे. आणि 72 सालच्या दुष्काळानंतर आणि 82 साली गावात झालेल्या खुनाच्या घटनेनंतर प्रचंड प्रमाणात वाद गावामध्ये निर्माण झाले. कोणी कोणाचं ऐकत नव्हतं, कोणी सांगितलेलं ऐकत नसायचं. या पार्श्वभूमीवर लक्षात आलं की लहानपणी हिवरे बाजार म्हणलं की अगदी कॉलर टाईट व्हायची. कॉलेजला गेल्यानंतर हिवरे बाजार म्हणलं की अगदी शिवी ठरायची. आणि म्हणून या गावात हे पूर्वीचं गुन्हेगारी स्वरूप बदलू शकतो का, तो प्रयत्न डोळ्यासमोर ठेवला. आणि या गावात काम करताना कुणीही माझा दुश्मन नाही, कोणाशी माझं भांडण नाही, ही भावना मी माझ्या मनाची ठरवली आणि काम करायचं ते गावासाठी, गावातले वादविवाद मिटवण्यासाठी. आणि गावातून मुंबई, पुण्याला आणि सातत्याने रोजगारासाठी बाहेर जाणारा माणूस गावात कसा राहायला पाहिजे ह्या दृष्टीने काम करण्यासाठी. आणि म्हणून 90 विहिरी होत्या, आज 243 विहिरी आहेत. पूर्वी गावात 2-4 मोटरसायकली असायच्या, 282 संख्या आहे. एकही ट्रॅक्टर नव्हता, आज जवळ 16 ट्रॅक्टर गावामध्ये आहे. 200 आणि 300 लिटर दूध असायचं, आज 1600 लिटर दूध गावामध्ये आहे. एकच दूध संस्था आहे, सर्वजण एक विचाराने सगळं नियोजन करतात. आणि 89 सालापासून या गावात भांडण नाही, वाद नाही, विवाद नाही. आणि जरी याच्या पलीकडे झालं ते कोर्ट आणि पोलीस स्टेशनपासूनपर्यंत जाऊ देत नाही. आणि जर एकच घटना 2दा 3दा 4 वेळा घडली तर मग मात्र ती पोलीस स्टेशनपर्यंत पाठवायची. कारण तिथून आल्याशिवाय म्हणून म्हणतोच नाही, सोनार आणि कान टोचल्याशिवाय आपल्याला महत्त्व सोन्याचं कळत नाही. आणि म्हणून तोही निर्णय आम्ही त्यात घेतो. पण 99% शक्यतो सगळे प्रश्न आम्ही गावात मिटवतो. शेजारच्या गावांना तर कल्पना आहे, टाकळे असन, जखणगाव असन, खातगाव असन, भोयरे पठार असन, पिंपळगाव असन, दैठणे गुंजाळ असन, प्रचंड प्रमाणात वादविवाद आणि भांडणं असायची. तुळजापूरला जाणारी पालखी आली तर शिवेवर शेजारच्या गावांना हिवरे बाजारची एक भीतीच आठायची असायची. कुस्त्याचं आखाड्याला गेलं की पैलवानांना, गावकऱ्यांना हिवरकर म्हणलं की भीती वाटायची. आणि ते चित्र आज पाहिलं की सहज मी म्हणता कोणी कोणाला मारणार नाही, हाणणार नाही. आणि एवढं प्रचंड वाया गेलेलं गाव आज इतकं बदललं की 100% लोक दारू पित होते. आज त्या गावाने 25 वयोगटात या गावात एकही मुलगा सिगारेट, बीडी, तंबाखू आणि दारूमध्ये नाही. आज जुन्यापैकी 7-8 लोक आजही आहेत या गावात, पण ते प्रमाण एवढं कमी होत चाललं. पूर्वीच्या तुलनेत आज ते 99% राहिलं नाही. आणि म्हणून हा जो बदल आहे
तो बदल खऱ्या अर्थाने महत्त्वाचा आहे आणि हा गावात झालेला बदलच या गावाला सगळं एक आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य देऊन गेला. आणि म्हणून आज या गावामध्ये लग्न जमलं तर 2-2 वर्ष करता येत नसायचं, कारण 5 घरं होती गावात का ज्यांना वर्षभराचं धान्य पिकायचं. इतरांना मात्र बाहेरून मागून आणून खायचं. 4-5 गावातली सावकार कायम गावात असायची, घेतलेला 1 रुपया परत देता येईल का नाही याची शंका असायची. आणि आज या गावामध्ये 15-15 लाख रुपयाची घरं शेतकऱ्यांनी बांधली. ज्या गावात दगड आणि मातीची घरं दिसायची त्या गावात आज 2-2, 5-5 लाखाची इमारती उभ्या राहिल्या. ज्यांनी आयुष्यभर मोलमजुरी केली अशी माणसं आज ट्रॅक्टर घेऊन स्वतः बँकेचं ट्रॅक्टरचं लोन फेडतायत आणि दुधाच्या व्यवसायातून 1600 लिटर दूध आज गावामध्ये आहे. गेल्या वर्षी जवळ 2500 लिटरपर्यंत गेलं होतं आणि आमचा प्रयत्न आहे ते 5000 लिटरपर्यंत घेऊन जायचं. आणि हा जो बदल आहे तो बदल अतिशय महत्त्वाचा आहे. पण एवढा बदल झालेला आहे तरी आजही समाजाला संस्काराची गरज आहे. आणि ग्रामराज्य रामराज्य कसं आहे म्हणजे तुकडोजी महाराजचं ग्रामराज्य आणि प्रभू रामचंद्राचं रामराज्य खरं प्रत्यक्षात आलं तर खऱ्या अर्थाने आदर्श समाज निर्माण होईल आणि त्यातून आदर्श गाव तयार होतील आणि आदर्श गाव तयार झाली आदर्श राष्ट्र आणि हा देश उभा राहील ही एक संकल्पना माझ्या मनात आहे. आणि त्याच दृष्टीने आज हिवरे बाजारमध्ये रामरावजी महाराज ढोक यांचं जे ग्रामगीता आणि रामायणाचा कार्यक्रम ठेवला आहे यातून समाजाला एक प्रबोधन व्हावं, त्यांच्यावर संस्कार व्हावे आणि हे करण्यासाठी लोकांचा सहभाग असणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी एवढा मोठा खर्चाचं नियोजनही करताना साहजिकच आपल्या शंका की एवढे पैसे कुठून आणले कसे केले. तर या ठिकाणी वर्गणी काही आमची कुलाबा मित्रमंडळ आहेत त्यांनी मदत केली आणि नाला बंडिंगवर श्रमदान करून त्यातून जो पैसा येईल तो या कार्यक्रमामध्ये वापरायचा. मग टाकळीचे ग्रामस्थ तयार झाले, बोहरे पठारचे तयार झाले, पिंपळगावचे तयार झाले, जखणगावचे तयार झाले, दैठणे गुंजाळचे तयार झाले. आणि हिवरे बाजारच्या तर श्रमदान म्हणजे अतिशय आवडीचा परवलीचा शब्द झालेला आहे की प्रत्येक गोष्टी श्रमदान असतं आणि यातून शेजारच्या आणि पंचकृषीचा हातभारही या कार्यक्रमाला लागण आणि एक मोठा कार्यक्रम आपल्या परिसरात होऊन त्यातून एक प्रभू रामचंद्राचे संस्कारसुद्धा समाजापर्यंत जातील हाच प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि पुढेही आपल्याला वेगवेगळं ग्रामपंचायत कार्यालय कसं तयार झालं, मारुतीचं मंदिर कसं झालं, हे मुंबादेवीचं मंदिर कसं उभं राहिलं, हे गावाची ग्रामदैवत आहे याचा कलशारोहण कार्यक्रम आपण या ठिकाणी आज बसवतो. आणि या गावाच्या कामात सरकारने कशी मदत केली, विविध रस्ते तयार करणाऱ्यांनी कशी केली, गावचे ग्रामसेवक, वायरमन, कृषी खात्याचे असतील, वन विभागाचे असतील, यात सर्वांनी कशी मदत केली हा सुद्धा या कॅसेटच्या माध्यमातून आपल्यासमोर दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. म्हणून मंडळी आपल्याला पुन्हा एकदा मी रामराम घालतो आणि हिवरे बाजारच्या या कार्यक्रमात आपण सर्वांना येता आलं नाही, गाव पाहता आलं नाही म्हणून या कॅसेटच्या माध्यमातून हिवरे बाजार पाऊस पडल्यावर कसं दिसतं, उन्हाळ्यात कसं असतं, पूर्वीचं कसं होतं आणि आत्ताचं कसं आहे हे सर्व आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे की याच प्रयत्नातून आपल्याही मनात विश्वास निर्माण व्हावं आणि त्या विश्वासातून आपलंही गाव आदर्श व्हावं हाच प्रयत्न करणं. एक हिवरे बाजार राळेगण होऊन आता उपयोग नाही किंवा एक वडगाव आंबली होऊन उपयोग नाही, तर आता अनेक गावं या पद्धतीने आली पाहिजे आणि ती पुढे गेली पाहिजे. म्हणून आपण पाहतो हिवरे बाजारमध्ये आत्तापर्यंत 70 देशातली लोक येऊन गेलेली आहेत. संपूर्ण भारतभरातून येतात, महाराष्ट्रातून येतात, कायम पेपरलाही बातम्या असतात. म्हणून आपल्याला जी शंका मनामध्ये आहे की असं काय या गावाने केलं म्हणून एवढे लोक येतात, एवढे पेपरला बातम्या येतात, टी व्हीला येतात. म्हणून तोच प्रयत्न मी जो केला आहे तो तुम्हाला सांगण्यासाठी मी आपल्यासमोर बोलत आहे. आणि त्यातून तुम्ही असंच करावं आणि आपल्याही गावामध्ये अशाच प्रकारे वेगवेगळ्या पेपरच्या बातम्या यावात, वेगवेगळी बाहेरची लोकं यावात आणि एक आपलं गाव आदर्श व्हावं हीच अपेक्षा मी या ठिकाणी करतो. नमस्कार.